मित्रांनो 1 मार्च 2025 पासून आपल्या देशात 10 सेवा फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर कोणकोणत्या या सेवा आहेत ज्या की तुम्हाला मार्च महिन्यात फ्रीमध्ये मिळणार आहेत, त्याबाबत संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो मला माहिती की मार्च महिन्यात बरेच असे बदल होत असतात, म्हणजेच मार्च महिन्यात बऱ्याच अशा गोष्टी बदलत असतात, नेम बदलत असतात, जे टॅक्स स्लॅब असतात तेही बदलत असतात। तर 2025 च्या मार्च पासून कोणकोणत्या गोष्टी या बदलणार आहेत आणि 10 सेवा आहेत ज्या की तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। मित्रांनो भारत सरकारमार्फत मार्च 2025 पासून अनेक नवीन योजना आणि सेवा सुरू केल्या जात आहेत। या योजना देशातील प्रत्येक घटकाला फायदेशीर ठरण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या आहेत। या योजनांमध्ये नागरिकांसाठी मोफत सेवा, कर सवलत, आरोग्य सुविधा आणि इतर अनेक फायदे समाविष्ट असतील। सरकारचा हा निर्णय सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ आणि अधिक चांगले करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकेल। मित्रांनो तर मार्च 2025 पासून लागू होणाऱ्या या सुविधांचा उद्देश समाजातील विविध घटकांना आर्थिक आणि सामाजिक मदत करणे हा आहे। यामध्ये कर सवलत, आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगारांशी संबंधित अनेक योजना समाविष्ट आहेत। खालील तक्त्यामध्ये आपण पाहूया की कोणकोणत्या सुविधा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत 2025 च्या मार्च पासून। तर मी तुम्हाला इथं दोन जे कॉलम असतील त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून दाखवतोय। सेवेचे नाव म्हणजे जी सेवा असेल तो आणि त्याचा जो तपशील असेल तर तो तपशीलच्या कॉलम मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल। मित्रांनो तर सेवेचं नाव आहे आयकर सवलत। तर आयकर सवलत मध्ये काय, नवीन कर स्लॅब नुसार 12 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला कोणताही कर लागणार नाही। बघा, जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केला होता तर त्यांनी सांगितलं होतं की आता 12 लाख रुपये इन्कमवर तुम्हाला काही टॅक्स द्यावा लागणार नाही। मित्रांनो त्यानंतर आरोग्य विमा योजनामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 10 मिलियन गिग वर्कर्सना लाभ मिळणार आहे। बघा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत तुम्हाला 10 मिलियन गिग वर्क्सना लाभ मिळेल। मित्रांनो त्यानंतर मोफत डिजिटल सेवामध्ये तुम्हाला गुगल मॅप्स प्लॅटफॉर्मवर $3250 पर्यंत मोफत तुम्ही वापरू शकतात। त्यानंतर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नवीन सुविधा सुरू होणार आहेत। त्यानंतर महिला सुरक्षा आणि रोजगारमध्ये तुम्हाला कार्यरत महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेलची स्थापना करण्यात येणार आहे। मित्रांनो त्यानंतर शिक्षण आणि कौशल्य विकासमध्ये तुम्हाला मोफत प्रशिक्षण आणि कोचिंग सेवा या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। त्यानंतर राष्ट्रीय करिअर सेवा म्हणजे NCS मध्ये तुम्हाला रोजगार पोर्टलवर मोफत सेवा देण्यात येणार आहे। त्यानंतर वरिष्ठ नागरिकांसाठी काय लाभ येणार आहे तर व्याज उत्पन्नावरील करमुक्त मर्यादा 50,000 वरून 1 लाख करण्यात आली आहे। मित्रांनो जे वरिष्ठ नागरिक असतील तर त्यांना व्याज उत्पन्नावरील जे कर आहेत तर ते 50,000 वरून आता 1 लाख रुपये त्यांना जे इंटरेस्ट येत असेल तर त्याच्यावर कर लागणार आहे। त्यानंतर दुसऱ्या संपत्तीवर कर सवलत म्हणजे दुसऱ्या स्वमालकीच्या संपत्तीवर कोणताही कर तुम्हाला लागणार नाही। त्यानंतर डिजिटल गव्हर्नन्स सेवा म्हणजे सर्व्हिस प्लस पोर्टल नवीन डिजिटल सेवा सुरू होणार आहे। तर अशा पद्धतीने हे जे मार्च महिन्यापासून तुम्हाला या ज्या सर्व्हिस असतील तर त्या सर्व्हिसमध्ये मोठे बदल होणार आहेत। याच्यापैकी काही सर्व्हिस तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत तर काही सर्व्हिसांचे जे पॉलिसी असतील तर त्या चेंजेस केल्या गेल्या आहेत गव्हर्नमेंटकडून। मित्रांनो तर तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गिग वर्कर्सना आरोग्य विमा मिळेल। या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा कव्हर मिळेल। ही योजना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि त्यानंतरच्या खर्चालाही कव्हर करते। मित्रांनो तर तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे काय होणार आहे तर प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाख पर्यंत आरोग्य कव्हर हे देतं। त्यानंतर रुग्णालयात जे रुग्णालय असतील त्यात कॅशलेस उपचार सुविधा देतं। भारतभर पोर्टेबल सेवा उपलब्ध आहे। 1929 वैद्यकीय प्रक्रियावर कव्हर करतं। मित्रांनो त्यानंतर स्मार्ट सिटी मिशन मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आले आहे। या मिशन अंतर्गत शहरांमध्ये पायाभूत सुविधा बळकट करणे आणि नागरिकांना चांगल्या जीवनमानांचा सुविधा देणे हा उद्दिष्ट आहे। स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत 100 शहरांमध्ये प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित विकास करणे, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणाचा विकास करणे हा स्मार्ट सिटी मिशन शहरी विकासाचा प्रयोग असणार आहे। मित्रांनो त्यानंतर महिला सुरक्षा आणि रोजगारासाठी काय करण्यात येईल तर महिला सुरक्षा योजनेचे फायदे हे होणार आहेत सुरक्षित वसतिगृह सुविधा, रोजगार मिळवण्यासाठी मदत, कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। त्यानंतर राष्ट्रीय करिअर सेवा म्हणजे NCS मोफत रोजगार काय असणार आहे तर NCS पोर्टलवर रोजगारांशी संबंधित सर्व सेवा मोफत पुरवण्यात येणार आहेत। नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी हा पोर्टल खूप मदतगार ठरवत आहे। मित्रांनो
त्यानंतर शेवटचं म्हणजे डिजिटल गव्हर्नन्स काय असणार आहे, तर सर्व सरकारी सेवा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणं या डिजिटल गव्हर्नन्सचं काम असेल. त्यानंतर ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट सुविधा, अर्जाच्या स्थिती ट्रॅकिंग करण्यासाठी सुविधा. तर एवढं सर्व्हिस प्लस पोर्टलवर तुम्हाला एवढ्या सर्व्हिस बघायला मिळणार आहेत मित्रांनो. तर ह्या अशा पद्धतीने मार्च महिन्यापासून एवढे मोठे बदल या ठराविक योजनांमध्ये होणार आहेत मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपांमध्ये नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.